बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय होतं, आज दिवसभरात काय घडतं ते बघूया. लेट्स गो. इथं मी रेडी झाली आणि आम्ही आता कुठेतरी बाहेर चाललो आहेत कॅफेमध्ये. सो लेट्स गो, जाऊया बाहेर. सो या इथे आलो आहे आम्ही विंग्स कॅफेला. ही स्मॉल ब्रांच आहे विंग्स कॅफेची. हे मेन विंग्स कॅफे नाही, इट इज अ ब्रांच ऑफ विंग्स कॅफे. या विंग्स कॅफेची कमाल गोष्ट म्हणजे इथला ॲम्बियन्स, इथलं डेकोरेशन. त्यांनी इतकं युनिक गोष्ट या ठिकाणी वापरली आहेत ना, की छोट्या छोट्या गोष्टी पण इतक्या युनिक वेने वापरल्या की त्या खूप सुंदर दिसतात. त्याचा ॲम्बियन्स पाहण्यासाठी खूप विंग्स कॅफेला लोक जातात. इट्स अमेझिंग कॅफे. सो इथे हे येल्लो कलरचे जे चिठ्ठ्या बारीक तुम्हाला दिसत असेल तर पुढच्या स्क्रीनमध्ये पण दिसेल. तर हे लव्ह लेटर्स आहे. जे लोक कपल्स कॅफेमध्ये येतात ते तिथे लेटर्स लिहितात आणि ते त्या ट्रीजवर लावतात आणि त्यामुळे ती संपूर्ण वॉल भरलेली तुम्हाला दिसते. इट इज मी इथं टाईमपासच मला जास्त चाललेला असतो. सो कॅफेमध्ये गेल्यानंतर आम्ही मागवलं होतं एक सिम्पल फ्रेंच फ्राईज, एक मसाला फ्रेंच फ्राईज, कुक्काबी हे एक मिल्कशेक आहे, चॉकलेट मिल्कशेक, आणि एक पिझ्झा. सो पनीर पिझ्झा आम्ही मागवला होता. सो या आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आम्ही काय काय खाल्लं ते. चला आता आम्ही हे खातो. तोपर्यंत तुम्ही ह्या कॅफेचं डेकोरेशन पाहू शकता. सो खूप सुंदर हे कॅफे आहे. विंग्स कॅफे शाउट आउट. खूप कमाल हे कॅफे आहे. आणि आमच्या मॅडम म्हणजे माझी बहीण माझ्यासोबत आली होती विंग्स कॅफेला. आणि अर्थातच आमच्या मॅडम कुठंही मोबाईलमध्ये बघत असता. आणि इथं माझी एक कसरत असते की नीट व्हिडिओज घेणं आणि मग तो फोन कुठेतरी लावायचा आणि नीट व्यवस्थित हे करायचं. माझी बहीण मला नेहमी रागवते की दीदी तुझं काय चालतं ते कळत नाही. पण ती मला रागवते, मात्र स्वतःचं तर काही होत नाही. स्वतः बघा कॅफेमध्ये आहे पण ती मोबाईल काही सोडत नाही. असं आहे. अशा पद्धतीने आम्ही खूप गप्पा गोष्टी मारल्या, खूप मजा केली. हीच मजा आहे. हे आहे ते. सो या दिस इज इट. आणि या इथं पण माझी तीच धावपळ चालली की कॅमेरा सेटअप करण्याची. तो व्यवस्थित कसा दिसेल, कोणत्या अँगल व्यवस्थित दिसेल हेच माझं डिस्कशन चालू असतं. सो या तिथं पण तेच चालू होतं. कॅफे, मी, माझी बहीण आणि खूप साऱ्या गप्पा. हा नेव्हर एंडिंग बॉन्ड आहे आणि हा असाच असू दे रे बाबा.
आता इथं मी लावत आहे टाईम स्लॅब.